नमस्कार सर्वांना, मी माधुरी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर रामरक्षा स्तोत्र ह्याचं पठण जर गरोदर स्त्रियांनी केलं तर त्याचे फायदे असे अगणित आहेत। म्हणून जर गरोदर महिलांनी न चुकता रोज रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं किंवा नुसतं श्रवण केलं, म्हणजे यूट्यूबला लावून तुम्ही नुसतं ऐकलं तरीही याचे फायदे अधिक आहेत। आपल्या बाळावर होणारे त्याचे, आपल्या गर्भात असलेल्या बाळावर त्याचे खूप चांगले असे रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने त्याचे अगणित असे फायदे होतात। तर आता त्याचे फायदे जाणून घेऊ। रामरक्षा स्तोत्राचे पठण नित्य नियमाने किंवा श्रवण केल्याने गर्भात असणाऱ्या बाळाची वाणी ही अतिशय शुद्ध आणि उच्चार स्पष्ट होतात। बाळाला चांगल्या ऐकण्याची सवय लागते। त्याचप्रमाणे मातृत्व खंबीरपणे आणि आनंदाने निभावण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो। तुम्ही भयमुक्त होता, सकारात्मक ऊर्जा मिळते। त्याचप्रमाणे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते। ज्या नकारात्मक ऊर्जा आहे, म्हणजे दुष्ट शक्ती आहे, इतर इतर धोक्यांपासून तुमचं संरक्षण होतं। गर्भवती महिला आणि बाळाला दैवी सुरक्षण मिळतं। ताण तणाव आणि जे मूड स्विंग्स होतात ते कमी होतात। सुरक्षित आणि सुरळीत गर्भधारणेसाठी श्रीरामांचे आशीर्वाद मिळतात। शारीरिक चैतन्य वाढवते, रोग प्रतिकार शक्ती मजबूत बनवते, बाळाचा योग्य विकास होतो, आईला परमात्म्याशी जोडते, भावनिक संतुलन सुधारते, एकूण आरोग्य चांगले राहते। तर अशा प्रकारे जर गर्भवती महिलाने नित्य नियमाने श्रवण पठण केल्यास ह्याचे फायदे असे अगणित आहेत। म्हणून आपल्या गर्भातील बाळाला आणि आपल्याला स्वतःला संरक्षण मिळावं म्हणून रामरक्षा स्तोत्राचं पठण हे नित्य नेमाने करायला विसरू नका। अजून एक मला तुम्हा सर्वांशी अजून एक गोष्ट शेअर करायची आहे। जेव्हा मी यूट्यूबला सुरुवात केली तेव्हा माझं एकच इंटेन्शन होतं, ज्या माझ्या आयुष्यात जे आनंदाचे क्षण आलेत स्वामी सेवा केल्यामुळे, जे जास्तीत जास्त मानसिक शांतता भरपूर आली आहे आणि ज्या मी सेवा करते, ज्या सेवांचा मला अनुभव आले त्याच सेवा मी तुम्हाला सांगते आणि लाखो लोकांना याचे अनुभव आलेले आहेत। अगणित असे खूप सारे अनुभव आले आहेत, तेच मी तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। मी तुम्हाला असं कधीच सांगत नाही की तुम्ही फक्त स्वामी सेवा करा आणि कष्ट करू नका। बघा, कष्टाला नशिबाची साथ हवी आहे। म्हणून स्वामी सेवा केल्याने तुम्हाला ज्या मोठ्या अडचणी येणार असतात त्या थोडक्यात निभावल्या जातात। म्हणून मी म्हणजे तुम्ही स्वामींचं मी नेहमी म्हणत असते, नेहमी तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत राहा, स्वामी चरित्र सारामृताचं ग्रंथाचं पारायण करत राहा। खूप असे म्हणजे मानसिक शांतता तर मिळतेच, पण आपल्याला ज्या मोठमोठ्या अडचणी येणार असतात त्या थोडक्यात निभावल्या जातात। मी असं म्हणणार नाही की तुम्ही फक्त स्वामी सेवा करा, नामस्मरण करा, पारायण करा आणि कष्ट काही करू नका। कष्ट केल्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग म्हणजे पैसेच मिळणार नाहीत। म्हणून कष्टाला नशिबाची साथ हवी आहे। म्हणून स्वामी सेवा केल्याने आपल्याला ती साथ नक्की स्वामी करतात आणि आपल्या पाठीशी ते खंबीरपणे 100% खंबीरपणे ते उभे राहतात। म्हणून मी स्वामी सेवा ज्या मी करते ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। तर एक दादा आहेत, त्यांनी मला राज पाटील आहेत, त्यांनी मला अशी कमेंट केलेली की ताई तुम्ही लोकांना कष्ट करायला सांगा। तर दादा, मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे, मी उगाचच इथे बसून उगाचच काही पण व्हिडिओ करायचा आणि अपलोड करायचा म्हणून मी करत नाही। मी लोकांना, मी सर्वांना जे माझे स्वामी सेवेकरी आहेत, मी त्यांना फक्त हेच सांगत असते की तुम्ही ह्या सेवा करा। ह्या सेवेने खरंच मानसिक शांतता आणि तुम्हाला स्वामी योग्य मार्ग दाखवतात आणि ज्या अडचणी असतात त्या अडचणींचा सामना करण्यासाठी अतिशय प्रचंड शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते। विचार करा, असे भरपूर लोकांना दादा अनुभव आले आहेत, तेच अनुभव मी इथे मांडत असते। ज्या काही मला अनुभव आले सेवा केलेल्याचे त्याच सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। उगाचच मी लोकांना असं सांगत नाही दादा की तुम्ही कष्ट करू नका, फक्त स्वामी सेवा करा। कष्ट तर सर्वांनाच करायचं आहे, कष्टाशिवाय पर्याय नाही, पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी स्वामी सेवा सर्वांनी करावी हीच माझी विनंती। श्री स्वामी समर्थ।